आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ओमायक्रॉनला सौम्य समजू नका, जागतिक आरोग्य संघटनेचे पुन्हा आवाहन। महाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाकडून रद्द। आता महापौर उपमहापौर यांच्या निवडीकडे लक्ष लागले। महानगर भाजप अध्यक्षांच्या व्हिडिओमुळे खळबळ। विधानसभेचे संयुक्त अधिवेशन दिनांक 14 फेब्रुवारीपासून। जारकिहोळी बंधूंच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल। जितोतर्फे आयोजित शिबिरात 432 जणांनी केले रक्तदान। खानापूर नगरपंचायत स्थायी कमिटी अध्यक्षपदी प्रकाश बैलूरकर यांची निवड। नियती फाउंडेशनकडून खानापूर महाविद्यालयास लाखाचे बेंच। विज्ञान विषयाची कार्यशाळा संपन्न। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। अतिसंसर्गजन्य असलेल्या ओमायक्रॉन या कोरोना विषाणूच्या प्रकाराला सौम्य समजणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सोमवारी दिला। चाचण्या आणि लसीकरण या साधनांचा सुयोग्य वापर आणि पूरक धोरणे आखल्यास यावर्षी या जागतिक साथीची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे, असेही घेब्रेयेसस म्हणाले। आरोग्य संघटनेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते। ओमायक्रॉनची माहिती जगाला देऊन फक्त 9 आठवडे झाले आहेत, मात्र या प्रकाराची बाधा झालेल्या 8 कोटी रुग्णांची नोंद आरोग्य संघटनेकडे झाली आहे। ही संख्या संपूर्ण 2022 मधील एकूण रुग्णसंख्येपेक्षा अधिक आहे। कोरोनाचे आणखीन उत्परिवर्तन प्रकार आढळू शकतात अशी स्थिती आहे। आरोग्य संघटनेने यावर्षीच्या मध्यापर्यंत जगभरातील प्रत्येक देशातील 70% नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। त्यात सहव्याधी असणाऱ्यांवर भर दिला जाणार आहे। चाचण्यांची संख्या वाढविणे, संक्रमण दर्जाचा आणि नव्या उत्परिवर्तित प्रकारांचा सातत्याने मागोवा घेणे हे केल्यास यंदा आपण महासाथीच्या कचाट्यातून बाहेर पडू शकू, असा विश्वासही घेब्रेयेसस यांनी व्यक्त केला। महाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाकडून रद्द। महाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आलं आहे। इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून माहिती मिळावी यासाठी पावसाळी अधिवेशनावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता। अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं। यानंतर या प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती। सुप्रीम कोर्टाने हा निर्णय असंवैधानिक असल्याचं सांगत निलंबन रद्द केलं। या याचिकेवर गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुनावणी सुरू होती। अखेर न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे। आता महापौर उपमहापौर यांच्या निवडीकडे लक्ष लागले। मनपा निवडणुकीच्या 4 महिन्यानंतर पुन्हा एकदा महापौर उपमहापौर निवडणुकीची चर्चा गतिमान झाली आहे। महापौर पदासाठी सामान्य गटातील महिला आणि उपमहापौर पदासाठी मागास ब गटातील महिला सदस्यांसाठी पदे आरक्षित झाल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे। त्यामुळे दोन्ही पदांवर महिला नगरसेविका विराजमान होणार आहेत। या पदांच्या नियुक्तीसाठी आता तारखेकडे लक्ष लागले आहे। बेळगाव महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। सरकारने दोन्ही पदांच्या आरक्षणाची घोषणा याआधीच केली आहे। दरम्यान फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर आणि उपमहापौर निवडणुकीची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। सध्या या आरक्षणाचा मागोवा घेतला असता नगरसेवकांच्या वर्तुळात महापौर पदासाठी नगरसेविका सारिका पाटील यांचे नाव
आघाडीवर आहे। बेळगाव महापौर उपमहापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर दोन्ही पदांसाठी इच्छुक नगरसेवकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। महापौर पदाच्या शर्यतीत वाणी जोशी, सविता पाटील आणि सारिका पाटील या 3 नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत। बेळगाव दक्षिण मतदारसंघातून भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडून आले आहेत, त्यामुळे महापौर पदाचा मान दक्षिणला तर उपमहापौर पदाचा मान उत्तर मतदारसंघाला देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। याबाबत भाजप दक्षिणचे आमदार अभय पाटील यांचा निर्णय अंतिम असल्याची चर्चा आहे। महानगर भाजप अध्यक्षांच्या व्हिडिओमुळे खळबळ। महानगर भाजपचे अध्यक्ष असणाऱ्या शशिकांत पाटील यांच्या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे। विशेष म्हणजे शशिकांत पाटील यांच्या स्वतःच्याच मोबाईलमधून तो व्हायरल करण्यात आला आहे। यामुळे काँग्रेस नेत्यांनी याचे चांगलेच भांडवल केले असून अश्लील प्रकाराचा निषेध नोंदविला आहे। शशिकांत पाटील हे गोव्यात विधानसभा निवडणूक प्रचार कार्यासाठी गेले असता त्यांच्या या व्हिडिओचे दृश्य प्रसारित झाले आहे, त्यामुळे भाजपचे वाभाडे निघाले आहेत। या संदर्भात स्वतः शशिकांत पाटील यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे। सदर व्हिडिओ व्हायरल करण्यामागील व्यक्तींचा शोध घेण्यात येईल, त्यामुळे पक्ष कार्यकर्ते आणि नागरिकांनी कोणताही गैरसमज निर्माण करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे। नमस्कार, मी शशिकांत पाटील बोलतोय। गेले 2-3 दिवसापासून व्हॉट्सअप वेबच्या मार्फत माझं नाव म्हणून फोटो व्हायरल करण्यात आलेला आहे। हा फोटो माझ्या व्हॉट्सअपचा वेब यूज करून टाकण्यात आलेला आहे। हा फोटो फोन करण्याचा प्रयत्न कराले त्यांच्यासाठी मी चौकशी करायला सांगितलेलं आहे आणि ते चौकशी झाल्यानंतर त्याच्यामध्ये सत्य काय ते बाहेर येईल। विधानसभेचे संयुक्त अधिवेशन दिनांक 14 फेब्रुवारीपासून। राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे। तत्पूर्वी कर्नाटक राज्य विधानसभेचे संयुक्त अधिवेशन 14 ते 25 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे। या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत गुरुवारी निर्णय घेण्यात आला। या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे। तसेच यापुढील कालावधीत सरकारच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तत्परता दर्शविण्यास सरकार कटिबद्ध राहील असेही जाहीर करण्यात आले आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केले जाईल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली। कोविडची परिस्थिती आणि व्यवस्थापन, शाळा आणि महाविद्यालयांना भेडसावत असलेल्या समस्या, शाळा महाविद्यालये आणि संस्थांकडून आलेल्या याचिका तज्ज्ञ समितीसमोर ठेवण्यात आल्या आहेत। तज्ज्ञांच्या अहवालाच्या आधारे योग्य निर्णय घेतला जाईल असे बोम्मई म्हणाले। जारकिहोळी बंधूंच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल। भाजपमध्ये सध्या राजकीय धुसफूस आणि मान अपमान नाट्य सुरू आहे। तशातच पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री रमेश जारकिहोळी यांच्या विरोधात तक्रारींचा ओघ वाढला आहे। प्रामुख्याने विधान परिषद निवडणुकीत त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका पक्षातील इतर नेते मंडळींनी ठेवला आहे। नुकत्याच झालेल्या एका बैठकीत याबाबत अनेकांनी जारकिहोळी बंधूंच्या कारवायांबद्दल नाराजी व्यक्त केली। या बैठकीत रमेश जारकिहोळी यांचे बंधुप्रेम पक्षाला घातक ठरल्याचा आरोप करण्यात आला। लोकसभा निवडणुकीमध्ये बेळगावच्या खासदारांचे मताधिक्य प्रचंड प्रमाणात घसरले आणि निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले। याचाही विचार करण्याची मागणी पक्षनेत्यांकडून झाली आहे। तसेच विधान परिषदेच्या पाठोपाठ आता पुढील काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये जारकिहोळी यांच्यामुळे पक्षाला मोठा फटका बसण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली। या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे देखील तक्रार मांडण्यात आली आहे। शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन परिस्थितीबद्दल चर्चा करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। जितोतर्फे आयोजित शिबिरात 432 जणांनी केले रक्तदान। प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात रक्तदान करण्यासाठी पुढे यावे। त्याने आरोग्य सुधारते। रक्तदान हे महादान आहे, जे प्रत्येकाने एकदा तरी रक्तदान करावे असे आवाहन बेळगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शिवानंद मस्तीहोळी यांनी केले। येथील महावीर भवन येथे जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या जितो विभागातर्फे आणि औषधी नियंत्रण विभाग बेळगाव विमा फार्मा अर्थात फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या प्रसंगी ते बोलत होते। औषध नियंत्रण विभागाचे सहाय्यक नियंत्रक
नियंत्रक रघुराम एन, कर्नाटक ब्लड बँक असोसिएशनचे चेअरमन गिरीश, जितो केकेजी झोनचे सचिव विक्रम जैन, जितो बेळगाव विभागाचे उपाध्यक्ष मुकेश पोरवाल, डॉक्टर महांतेश रामण्णवर, जितो बेळगाव सचिव अमित दोशी आदींची भाषणे झाली। विमा फार्माचे संचालक हर्षवर्धन इंचल यांनी कार्यक्रम यशस्वीकरिता विशेष परिश्रम घेतले। या विशाल रक्तदान शिबिरात विक्रमी 432 जणांनी रक्तदान केले। प्रवीण खेमलापुरे यांनी सूत्रसंचालन केले। खानापूर नगरपंचायत स्थायी कमिटी अध्यक्षपदी प्रकाश बैलूरकर यांची निवड। खानापूर नगरपंचायतीची गुरुवारी सर्वसाधारण सभा होऊन त्यामध्ये स्थायी कमिटी अध्यक्षपदी वार्ड क्रमांक 6 चे नगरसेवक प्रकाश बैलूरकर यांची निवड करण्यात आली। तर स्थायी कमिटी सदस्य म्हणून उपाध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, आयप्पा कोडोळी, विनायक कलाल, विनोद पाटील, मीनाक्षी बैलूरकर, रफिक वारीमणी, नारायण मयेकर, राजश्री तोपिनकट्टी, जया भुतकी, सायरा सनदी यांची निवड झाली। त्यामुळे नगरपंचायतीमधील सत्तारूढ गटाला जबरदस्त हादरा बसला। खानापूर नगरपंचायतीची सर्वसाधारण बैठक नगराध्यक्ष मजहर खानापुरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली। विषय पत्रिकेवरील सर्व विषय संपल्यावर स्थायी कमिटी निवडीचा विषय सुरू झाला। त्यावेळी नगरसेवक प्रकाश बैलूरकर यांनी स्थायी कमिटीसाठी 11 नगरसेवकांच्या सहीनिशी यादी नगराध्यक्षांना दिली। त्यावेळी 11 जणांच्या सह्या झाल्याची खात्री झाल्यावर त्या सर्वांची निवड जाहीर करण्यात आली। या निवडीनंतर स्थायी कमिटी सदस्यांनी अध्यक्षपदी प्रकाश बैलूरकर यांचे नाव जाहीर केले। अध्यक्षपदी प्रकाश बैलूरकर यांची निवड जाहीर होताच मावळते स्थायी कमिटी अध्यक्ष लक्ष्मण मादार यांनी प्रकाश बैलूरकर यांचे हार घालून अभिनंदन करून त्यांना स्थायी कमिटी अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान केले। नियती फाउंडेशन कडून खानापूर महाविद्यालयास लाखाचे बेंच। नियती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आणि भाजप नेत्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी स्वखर्चातून खानापूर येथील प्रथम दर्जा सरकारी महाविद्यालयाला विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुमारे 1 लाख रुपये किमतीचे 40 बेंच देणगी दाखल दिले। गुरुवारी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमावेळी सदर बेंच महाविद्यालय प्रशासनाकडे सुपूर्द केले। व्यासपीठावर भाजप शक्ती केंद्र प्रमुख विठ्ठल निडगलकर, ग्रामपंचायत सदस्य सुरेश नंदिगवाड, भाजप नेते ईश्वर सानिकोप, प्राचार्य डॉक्टर DM जवळकर, डॉक्टर CB ताबोजी होते। महाविद्यालयात BBA, BA आणि BCom या शाखांमधून 1000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। आवश्यकतेपेक्षा बेंचची संख्या कमी होती याची माहिती डॉक्टर सोनाली सरनोबत यांना मिळतात तातडीने बेंच उपलब्ध करून दिले। बेंच प्रदान कार्यक्रमात बोलताना डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी आपण यापुढील काळात खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील आहे अशी ग्वाही दिली। AB नायकर, रिझवान गडीकर, विद्यार्थी प्रतिनिधी अर्जुन गुरव, महेश गुरव, कुशा अंबोजी, नागेश रामजी, भाजप नेते बसवराज कडेमणी आदी उपस्थित होते। विज्ञान विषयाची कार्यशाळा संपन्न। सार्वजनिक शिक्षण खात्याच्या आदेशानुसार 10वीच्या विज्ञान शिक्षकांसाठी कार्यशाळा नुकतीच पार पडली। येथील वनिता विद्यालय येथे ही कार्यशाळा झाली। यावेळी पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी रवी भजंत्री, शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी कुदली, फोरमचे अध्यक्ष सुरेश जोशी आणि नोडल अधिकारी सुरेश कळलेकर हे उपस्थित होते। या पाहुण्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे मार्गदर्शन केले। कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी सचिन पवार, सुरेश भातकांडे, सुनीता पाटील यांनी विशेष सहकार्य केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल देसाई यांनी केले। सुनीता कोरगल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले। अश्लेषा मालेकर यांनी आभार मानले। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550.
or 51 or 52 or 53. Visit us at www.potdarjewellers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। सुरेंद्र अनगोळकर फाउंडेशन तर्फे गोकाक तालुक्यातील कायमचे अपंगत्व आलेल्या 11 मुलांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले। गोकाक गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तालुक्यातील 32 निवडणूक गरजू अपंग मुलांच्या कुटुंबियांना मदतीदाखल व्हीलचेअर्स, वॉकर्स आणि श्रवण यंत्रे उपलब्ध करून द्यावीत अशी विनंती सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या हेल्प फॉर नीडी शाखेकडे केली होती। त्यांच्या विनंतीला मान देऊन हेल्प फॉर नीडी तर्फे गोकाक तालुक्यातील कायमचे अपंगत्व आलेल्या 11 मुलांना व्हीलचेअरचे वितरण करण्यात आले। सदर मदतीबद्दल हेल्प फॉर नीडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी गोकाकचे गट शिक्षणाधिकारी GB बळीगार, MB पाटील आदी उपस्थित होते। हेस्कॉम मध्ये कोट्यावधींचा घोटाळा, 20 अधिकारी निलंबित। वीज कामासाठी मंजूर झालेल्या प्रत्येक निधीचे फक्त कागद रंगवून कोट्यावधी रुपयांची रक्कम हडप केली असा ठपका ठेवत अथणी हेस्कॉम कार्यालयातील 20 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे। ही अफरातफर सुमारे 100 कोटींची असल्याचे सांगितले जाते, परंतु रकमेला वरिष्ठांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही। हुबळी येथील हेस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालिका डी भारती यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली। निलंबित 20 जणांमध्ये 16 अभियंते आहेत। एकाच वेळी इतके कर्मचारी निलंबित होण्याची ही पहिलीच घटना असून यामुळे अथणी तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। विविध विभागातले सहकार कार्यकारी अभियंत्यांसह नोडल अधिकारी, लेखा अधिकारी आणि लिपिकाचाही त्यात समावेश आहे। अथणी हेस्कॉम कार्यालयाबाबत असंख्य तक्रारी लोकायुक्त तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्या होत्या। यांची दखल घेऊन 14 सप्टेंबर रोजी हुबळी येथील वरिष्ठ पथकाने अचानक भेट देऊन कार्यालयाची झडती घेतली होती। स्वतः हेस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालिका, तांत्रिक विभागाचे संचालक, आर्थिक व्यवहार खात्याचे संचालक आणि मुख्य लेखापाल यांनी तपासणी केली होती। प्रत्येक कामामध्ये नियम डावलून निधीचा गैरवापर केल्याचे त्यांना आढळून आले होते। कॅपिटल वन सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजीराव हंडे यांची निवड। कॅपिटल वन या सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची पुढील 5 वर्षासाठी बिनविरोध निवड झाली आहे। यावेळी संस्थेच्या चेअरमनपदी शिवाजीराव हंडे, व्हाईस चेअरमनपदी श्याम सुतार यांची निवड करण्यात आली। यावेळी संस्थेचे संचालक शरद पवार यांनी संस्थेचे नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा सर्व संचालक मंडळांच्या वतीने सत्कार केला। संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी संचालक मंडळाचे आभार मानले। सदर बैठकीस संस्थेचे सर्वच नूतन संचालक राजकुमार जोशी, शिवाजीराव अतिवाडकर, सदानंद पाटील, संजय चौगुले, शरद पाटील, भाग्यश्री जाधव, नंदा कांबळे तसेच संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता। शाळा अनुदानासंदर्भात हुबळी येथे 29 रोजी बैठक। राज्यातील खासगी प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना अनुदान देण्यासंदर्भात बुधवार दिनांक 19 रोजी आदेश जाहीर झाला आहे। टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याबाबत सरकार विचाराधीन आहे। 1993 ते 1995 या कालावधीत 10 शाळांनी अजून अनुदानासाठी पाठपुरावा केला नाही। त्या शाळांनी यापुढे अनुदानासाठी पाठपुरावा करू नये असे नमूद केले आहे। या संदर्भात हुबळी येथे विनाअनुदानित संस्थेत सेवा बजावणाऱ्या शिक्षकांची 29 रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे। बेळगाव येथील
येथील सुवर्णसौध येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभापती आणि शिक्षण मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याचा विषय चर्चेला आला होता. सध्या राज्यातील आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने 1995च्या आतील शाळांना अनुदान देण्यात येईल. 1993 ते 1995 या काळातील 10 शाळांनी तांत्रिक अडचणींमुळे अनुदान मिळविण्यासाठी पाठपुरावा केला नाही. यापुढे या शाळांचा अनुदानाबाबत विचार केला जाणार नाही. या शाळांनी यापुढे अनुदान मिळवण्यासाठी पाठपुरावा करू नये असा आदेश बजावण्यात आला आहे. त्यामुळे विना अनुदानित संस्थेत सेवा बजावणाऱ्या शिक्षकांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. गोवा निवडणुकीसाठी आमदार सतीश जारकिहोळी यांनी गोव्यात घेतली बैठक. गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर येणार हे निश्चित आहे, असा विश्वास केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकिहोळी यांनी व्यक्त केला. गोवा विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. गोवा विधानसभेच्या जागांसाठी काँग्रेसकडून 37 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. येथील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसला जनमत मिळणार आहे, असे आमदार सतीश जारकिहोळी यांनी सांगितले. आमदार सतीश जारकिहोळी यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या 40 आठवडाभरांपासून निवडणुकीची माहिती जाणून घेण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी स्वतंत्र पथक कार्यरत आहे. या पथकाकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर पुढील दिशा आखण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला निवडणूक प्रभारी दिनेश गुंडूराव, प्रकाश राठोड, PV मोहन, प्रकाश हनुमन्नावर, बेळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, मनसूर खान, प्रदीप नायक, प्रदीप MJ, सिद्धू सुणगार, राजदीप कौजलगी आदी उपस्थित होते. आराधना विशेष मुलांच्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा. आराधना शिक्षण संस्थेच्या आराधना विशेष मुलांच्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. इनरव्हीलच्या माजी अध्यक्षा वासंती आचार्य यांनी फोटोपूजन केले. सिद्धार्थ शिक्षण संस्थेचे सचिव ॲडव्होकेट कमल किशोर जोशी यांनी ध्वजवंदन केले. यावेळी मुख्याध्यापक गजानन सुतार, ॲडव्होकेट विनय मांगलेकर, ॲडव्होकेट MT पाटील, इनरव्हीलच्या पुष्पा देशपांडे, शर्मिला कोरे, मंजिरी पाटील, लीना शहा, DS पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. शहापूर गायरानासाठी शेतकरी एकवटले. शहापूर येथील गायरान जमिनीत मातीचा भराव टाकून अतिक्रमण प्रयत्न करणाऱ्यांवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शहापूर परिसरातील शेतकरी आणि शहर रयत संघटनेतर्फे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. काही वर्षांपासून गायरान जागा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस स्थानकात तक्रार देखील करण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी अतिक्रमणाचा प्रयत्न थांबवला होता, पण आता पुन्हा एकदा या ठिकाणी अतिक्रमणाचा प्रयत्न सुरू झाला असून गायरानमध्ये शेतकऱ्यांना प्रवेश करता येऊ नये अशा प्रकारे मातीचा भराव आणून टाकला जात आहे. शेतकऱ्यांनी गायरानात अतिक्रमण करू नये यासाठी एक छोटे मंदिर देखील उभारले आहे. शहापूर परिसरातील जवानांचा दफनविधी देखील तेथेच होतो. एका शेतकऱ्याच्या 32 म्हशी रोगाने दगावल्या होत्या. ती जनावरे या ठिकाणी दफन केली, पण आता गायरानात मातीचा भराव टाकण्यात आला आहे. जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. नानावाडीत दुचाकी आणि मोपेडची समोरासमोर धडक. नानावाडीत दुचाकी आणि मोपेडची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 4 जण जखमी झाले. बुधवारी रात्री 10च्या सुमारास नानावाडी रोडवरील रायगड गेट समोर हा अपघात घडला आहे. आकाश श्याम पवार, सुमित प्रकाश सनदी दोघेही राहणार भाग्यनगर, विठ्ठल बाळू कोरजकर, बाळू देवाप्पा कोरजकर दोघेही राहणार सावगाव अशी जखमींची नावे आहेत. आकाश पवार हे जवान असून ते सुट्टीवर आले आहेत. ते आपल्या मित्रांसह दुचाकीवरून नानावाडीहून बेळगावकडे येत होते, तर विठ्ठल हा आपल्या वडिलांसह पेडवरून बेळगावहून गोव्याकडे जात होता. नानावाडी सावगाव रोडवरील रायगड गेट समोर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. अपघाताची माहिती समजताच दक्षिण रहदारी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शाळा क्रमांक 9 टिळकवाडीत प्रजासत्ताक दिन साजरा. येथील सरकारी मराठी मुलांची शाळा क्रमांक 9 टिळकवाडी येथे 73वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला. प्रारंभी भारतमाता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन इनरव्हील क्लब बेळगावच्या सुनीता हणमशेठ, स्वाती उपाध्याय आणि श्रीमती सुरेखा यांनी केले. त्यानंतर समाजसेवक श्रीकांत आजगावकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी GIT कॉलेजच्या
विद्यार्थ्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन केले होते। शाळेचे मुख्याध्यापक सतीश पाटील यांनी स्वागत केले। वर्षा लंगरकांडे यांनी सूत्रसंचालन केले। शैला लोखंडे यांनी आभार मानले। रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 स्पर्धा उत्साहात संपन्न। बेलगाम रोलर स्केटिंग अकादमी आयोजित रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून खासबाग श्रृंगारी कॉलनी येथील ड्रीम स्केटिंग रिंकवर झालेल्या या स्पर्धेत सुमारे 160 स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता। प्रमुख अतिथी संतोष श्रृंगारी, तुकाराम शिंदे, सिद्धू संबर्गी, शंकर कांबळे, सतीश कुमार, प्रकाश शहापूरकर, सुनील स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेला चालना देण्यात आली। सरकार स्पोर्ट्स गांधीनगरकडे राजा शिवछत्रपती चषक। शिवसेना स्पोर्ट्स क्लब आयोजित एक गाव एक संघ राजा शिवछत्रपती चषक मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद सरकार स्पोर्ट्स गांधीनगर संघाने निर्विवादपणे जिंकले। अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार अमोल तर सर्वोत्कृष्ट फलंदाज शरीफ तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज प्रभाकर पाटील आणि मालिकावीर पुरस्कार प्रमोद इंगळे यांना रोख प्रत्येकी 2500 रुपयांनी चषक देऊन गौरविण्यात आले। मुदगा येथील न्यू इंग्लिश हायस्कूल मैदानावर ठेवण्यात आलेल्या या स्पर्धेत 40 ग्रामीण भागातील संघांनी भाग घेतला होता। अंतिम सामन्यात सरकार स्पोर्ट्स गांधीनगर संघाने शिवसेना 11 मुदगा संघावर 6 गडी राखून विजय संपादन केला। प्रथम फलंदाजी करताना शिवसेना 11 मुदगा संघाने 10 षटकात सर्व गडी गमावून 59 धावा काढल्या। उत्तरादाखल खेळताना सरकार स्पोर्ट्स गांधीनगर संघाने 8 षटकात 4 गडी गमावून 60 धावा काढल्या। अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे बाळू टोपिनकट्टी, चेतन चौगुले, पीडीओ बसवंत कडेमणी आणि मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सरकार स्पोर्ट्स गांधीनगर संघाला रोख 55,555 रुपये आणि राजा शिवछत्रपती चषक, उपविजेता शिवसेना 11 मुदगा संघाला रोख 25,555 रुपये आणि राजा शिवछत्रपती देऊन गौरविण्यात आले। KR शेट्टी बेळगाव वरिष्ठ संघ प्रजासत्ताक चषकाचा मानकरी। हुबळी येथील कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मैदानावर KR रत्नाकर शेट्टी फाउंडेशन पुरस्कृत हुबळी धारवाड वरिष्ठ क्लब यांच्या वतीने खास प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित बेळगाव धारवाड हुबळी वरिष्ठांच्या एक दिवसीय T20 क्रिकेट स्पर्धेत बेळगावच्या KR शेट्टी वरिष्ठ बेळगाव संघाने हुबळी धारवाड संघाचा 54 धावांनी पराभव करीत प्रजासत्ताक चषक पटकाविला। वीरेश गौडरला सामनावीर तर सामन्यात छाप पाडणारे खेळाडू म्हणून प्रशांत लायेंदर आणि सागर पार्वती यांना पारितोषिके देण्यात आली। प्रथम फलंदाजी करताना KR शेट्टी बेळगाव वरिष्ठ संघाने 25 षटकात 7 बाद 196 धावा केल्या, तर प्रतिउत्तरादाखल खेळताना धारवाड हुबळी वरिष्ठ संघाने 22.1 षटकात सर्व बाद 142 धावा केल्या आणि त्यांना 54 धावांनी पराभवास सामोरे जावे लागले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र जाधव, नागेश MA, मनीष ठक्कर, स्वप्नील एळवे या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले। रणजी करंडक स्पर्धा 2 टप्प्यात आयोजनाची BCCIची योजना। देशातील कोरोनाची साथ वेगाने वाढल्यामुळे लांबणीवर पडलेली प्रतिष्ठेची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा 2 टप्प्यात आयोजनाची योजना आखली जात आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी दिली। देशातील 38 प्रथम श्रेणी संघाचा समावेश असलेली रणजी स्पर्धा 13 जानेवारीपासून सुरू होणार होती, मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली। BCCIची 27 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटला प्रारंभ करण्याची योजना आहे, त्यामुळे रणजी स्पर्धा एकाच टप्प्यात खेळवणे कठीण आहे। त्यामुळे अनेक राज्य घटकांच्या विनंतीवरून स्पर्धेच्या आराखड्यासाठी BCCIने बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीला अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा उपस्थित होते। रणजी स्पर्धेच्या आयोजनासाठी विविध पर्यायांचा आम्ही आढावा घेत आहोत। पुढील महिन्यात पहिला टप्पा आणि IPL नंतर दुसरा टप्पा खेळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे धुमाळ यांनी सांगितले। फेब्रुवारी ते मार्च पर्यंत पहिला टप्पा आणि जून-जुलैमध्ये दुसरा टप्पा घेण्याबाबत BCCI आग्रही आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।